इयत्ता 4 स्कॉलरशिप विषय इंग्रजी घटक रायमिंग वर्ड्स यमक जुळणारे शब्द. नमस्कार माझ्या लाडक्या बालमित्रांनो. आज आपण इंग्रजी विषयातील एक अतिशय सोपा आणि गाण्यासारखा वाटणारा घटक रायमिंग वर्ड्स अभ्यासणार आहोत. स्कॉलरशिप परीक्षेत यावर 1 ते 2 प्रश्न नक्कीच विचारले जातात. रायमिंग वर्ड्स म्हणजे काय? ज्या शब्दांच्या शेवटचा उच्चार साऊंड समान असतो त्यांना रायमिंग वर्ड्स असे म्हणतात. काही मजेदार उदाहरणे पाहूया. 1 कॅट मत बत, 2 सन बन रन, 3 किंग रिंग सिंग, 4 टॉल बॉल फॉल, 5 डे से प्ले. हे सुपर नियम नेहमी लक्षात ठेवा. इम्पॉर्टंट टिप्स. उच्चाराकडे लक्ष द्या. फक्त स्पेलिंग पाहू नका, तर शब्दाचा आवाज साऊंड नीट ऐका. 2 शेवटचे अक्षर. बहुतेक वेळा शब्दाच्या शेवटची 2 किंवा 3 अक्षरे सारखी असतात. उदा. बॉल, टॉल, 3. ऑड मॅन आउट. परीक्षेत अनेकदा यमक न जुळणारा शब्द ओळखा असा प्रश्न येतो, तेव्हा उच्चार करून खात्री करा. सराव प्रश्न MCQS. 1 केक या शब्दाचा रायमिंग वर्ड कोणता? 1 बॅक, 2 बेक, 3 कुक, 4 टेक. 2 खालीलपैकी चुकीची जोडी ऑड पेअर ओळखा. 1 मॅन पॅन, 2 टॉय बॉय, 3 हाऊस माऊस, 4 पिन पेन. 3 fill in the blank. The cat sat on the 1 bed, 2 mat, 3 chair, 4 roof. अचूक उत्तरे व स्पष्टीकरण. उत्तर बेक, कारण केक आणि बेक यांचा उच्चार समान आहे. उत्तर पिन पेन, कारण पिन आणि पेन यांचा उच्चार वेगळा आहे, त्यामुळे ही चुकीची जोडी आहे. उत्तर मॅट, कारण कॅटशी यमक जुळणारा शब्द मॅट हाच आहे. आजचा सुपर स्वाध्याय होमवर्क. खालील शब्दांसाठी प्रत्येकी 2 ते 2 रायमिंग वर्ड्स तुमच्या वहीत लिहा.